नमस्कार, मी रुचिका ढिकले आणि सह्याद्री संवादच्या आपल्या आजच्या 10व्या सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे यंदाचा मोसमी पाऊस आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रंजन केळकर सर आहेत. आजचा विषय तसं बघायला गेलं तर शेती आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण शेतीमधली जी काही आव्हानं आहेत त्यामधलं एक महत्त्वपूर्ण आव्हान म्हणजे बदलतं वातावरण आणि त्यातल्या त्यात मोसमी पाऊस. म्हणजे एकंदरीत देशातील जे काही उत्पादन आहे, शेतीतील रोजगार आहे, शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची क्रयशक्ती जी आहे ती या मान्सूनच्या नॉर्मल असणाऱ्यावर अवलंबून असते असं आपण म्हणू शकतो. एकीकडे जर मोसमी पावसाचं चक्र बदललं तर दुसरीकडे अनेक क्षेत्रांवर याचं सावट पडतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. एक म्हणजे यासाठी आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन आणि दुसरं म्हणजे त्याच्या आधारावर आपण येणाऱ्या परिस्थितीवर केलेलं पूर्वनियोजन. आणि खरं तर ह्याच विषयावर आजचं आपलं व्याख्यान असणार आहे. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी. ही कविता कविवर्य मंगेश पाडगावकर यांची आहे आणि ती मान्सून विषयी आहे. मान्सून ही एक नैसर्गिक प्रक्रिया तर आहेच. मान्सून आपल्या देशावरती दूरवरून ढग, पाणी आणि पाऊस घेऊन येतो, हे पण खरं आहे. तरी पण भारतीय जनतेसाठी मान्सून आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येतो, हे तितकंच खरं आहे. थोडक्यात सांगायचं तर नैऋत्य मान्सून दरवर्षी एक नवीन रूप घेऊन येतो आणि जनतेसाठी एक नवीन जीवन आणतो. माझ्या सगळ्या ऑनलाईन श्रोत्यांना माझ्या मनापासून नमस्कार. सर्वप्रथम मी आभार मानणार आहे सह्याद्री फार्म्स आणि सुनील, प्रमोद, विलास आणि रुचिका या सगळ्यांनी आजचा कार्यक्रम घडवून आणला. म्हणून सह्याद्री संवाद हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यात सहभागी होऊन दोन शब्द बोलण्याची मला संधी मिळाली, म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो. माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय यंदाचा मोसमी पाऊस असा आहे आणि ह्याची रूपरेषा थोडक्यात सांगायची तर याचे 4 भाग आहेत आजच्या व्याख्यानाचे. एकतर यंदाच्या मान्सूनचं दीर्घ अवधी पूर्वानुमान काय आहे त्याविषयी आपण चर्चा करू थोडीशी. मान्सून सामान्य असला तरी विपरीत हवामान हे नेहमी काळजीची गोष्ट असते, विशेषतः शेतीच्या दृष्टीने. तर विपरीत हवामान कसं असू शकतं किंवा कसं असू नये याविषयी आपण चर्चा करू. हल्लीच्या काळात हवामानाविषयी बोलणं तेवढं प्रचलित नाही. हवामान बदलाविषयी हल्ली लोक जास्त बोलतात. तर आपण सुद्धा आजच्या ह्या व्याख्यानामध्ये हवामान बदलाविषयी चर्चा करू. आणि शेवटी समारोपाच्या योगे विज्ञानाच्या मर्यादा काय आहेत हे पण आपण शेवटी बघू. माझा जन्म झाला तेव्हा आपल्या देशावरती ब्रिटिश साम्राज्याची सत्ता होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी लहान होतो. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याला आता 75 वर्ष जवळजवळ होत आहेत. 74 पुरी झाली. पण पुढच्या वर्षी आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. मागच्या 70-75 वर्षात जे काही झालं त्याविषयी आपण पुष्कळ काही ऐकलं आहे, ऐकणार आहोत. पण मला फक्त 4 गोष्टींविषयी आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. पहिली गोष्ट ही की मागच्या 75 वर्षामध्ये वातावरणात जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे अतिशय अल्प प्रमाणातला वायू आहे, ऑक्सिजन सारखा नाही, अगदी थोडा असतो. पण तो महत्वाचा असा वायू आहे कारण त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान बदलतं. तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वायूचं प्रमाण 30% वाढलं या मागच्या 75 वर्षात. परिणाम हा झाला की पृथ्वीचं सरासरी तापमान मागच्या 75 वर्षात 1 अंशाने वाढलं, 1 अंश सेल्सिअसनी वाढलं, ज्याला इंग्लिशमध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात आणि मराठीत आपण वैश्विक तापमान वाढ म्हणून आपण त्याला ओळखतो. ही एक महत्वाची घटना घडली मागच्या 75 वर्षात.
आणखी एक गोष्ट कदाचित आपण विसरतो की भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली लोकसंख्या 30 कोटी होती. पण नुकतंच आपली जेव्हा जनगणना पुन्हा एकदा झाली त्यावेळेस आपली जनता 130 कोटी आपली लोकसंख्या होती. म्हणजे जवळजवळ भारताची लोकसंख्या ह्या कालावधीमध्ये चौपट वाढली. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असताना, पृथ्वीचं तापमान वाढत असताना, ग्लोबल वॉर्मिंग होत असताना आणि लोकसंख्या चौपटीने वाढली असताना एक चमत्कार जो घडला तो असा की भारताचं धान्योत्पादन 6 पटीने वाढलं. 6 पटीने वाढलं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपलं धान्योत्पादन वार्षिक हे 50 मिलियन मेट्रिक टन होतं आणि मागच्या वर्षी ते 300 मिलियन मेट्रिक टन वाढलं. हा एक चमत्कार म्हणायचा की लोकसंख्या चौपट झाली, ग्लोबल वॉर्मिंग झालं आणि आपलं धान्योत्पादन मात्र 6 पटीने वाढलं. आणि ह्या चमत्काराचं श्रेय शेतकऱ्यांना जातं निश्चितपणे. पण शेतकऱ्यांबरोबर शास्त्रज्ञ, सरकार, तंत्रज्ञान, प्रसार माध्यम, सोशल मीडिया या सर्वांनी मिळून विपरीत हवामानावर मिळवलेला हा एक विजय आहे. आणि हा विजय आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनामध्ये एक चिंता असते आणि ती चिंता असते की आपली लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर पुढे काय. म्हणून आजच्या या युगामध्ये किंवा आजच्या या काळामध्ये हवामान आणि हवामान बदल हे चिंतेचे विषय झाले आहे. मान्सून जवळ आला की आपण त्याविषयी चर्चा करतो की यंदाचा मान्सून कसा राहील. आजच्या व्याख्यानाचा विषय तोच आहे. तर आपण हे धरून चालावं की आपली लोकसंख्या तर वाढत राहील आणि 2060 साली असं एक अनुमान केलं जातं की 2060 साली भारताची लोकसंख्या 164 कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता. आणि ह्या 164 कोटी म्हणजे भावी जनतेला सुखी आणि निरामय जीवन लाभावं अशी आपली अर्थातच इच्छा आहे आणि ती इच्छा पुरी आपण करू असं मला वाटतं. पण ह्या प्रयत्नामध्ये 2 समस्या. एक समस्या ही आहे की शेतीसाठी जी सुपीक जमीन लागते ती मर्यादित आहे. म्हणजे आपल्या देशात आपण कुठे कुठे शेती करू शकतो त्याला मर्यादा आहे. दुसरी समस्या ही आहे की जिथे सुपीक शेतीसाठी जमीन आहे तिथे सिंचन क्षमता मर्यादित आहे. तर ह्या दोन्ही मर्यादा ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या कठीण आहेत समस्या ओलांडणं. आणि त्याच्यामध्ये जर हवामान बदल होत राहिला पुढच्या काळामध्ये आणि मान्सून जर कमजोर पडला तर शेतीचं काय होईल ही चिंता आहे. तर चिंता केवळ यंदाच्या किंवा पुढच्या वर्षाच्या मान्सून विषयी नाही तर येणाऱ्या बऱ्याच काळच्या मान्सून विषयी आणि ती सुरक्षा अन्न सुरक्षेविषयीची आपली चिंता आहे ज्याला इंग्लिशमध्ये फूड सिक्युरिटी म्हणतात. तर आपल्याला लोकांना पोटभर जेवण देता यावं ही चिंता आपण कशी दूर करू शकतो याविषयी आपल्याला या दृष्टीने आपल्याला हवामानाविषयी चर्चा करायची बघायचं आहे. यंदाचा मोसमी पाऊस हे आजच्या व्याख्यानाचा हा विषय आहे. आणि दरवर्षी एप्रिल मे महिना आला की भारतीय हवामानशास्त्र विभाग एक वक्तव्य जाहीर करतो ज्याला इंग्लिशमध्ये लॉंग रेंज फोरकास्ट असं म्हणतात किंवा मराठीमध्ये दीर्घ अवधी पूर्वानुमान त्याला म्हणतात. अनुभव आहे की बहुधा हे खरं ठरतं आणि ह्या वर्षीचा अंदाज असा आहे की मान्सून सामान्य राहील. ही एक चांगली बातमी आपल्याला ह्या वर्षी ऐकायला मिळाली. त्याशिवाय असंही सांगितलं गेलं की पावसाचं प्रमाण सरासरीच्या 101% राहील. आणि पुष्कळदा मान्सून केरळवरती वेळेवर येत नाही. सर्वात आधी मान्सून केरळवर येतो, तिथून पुढे तो आपल्या प्रायद्वीपामध्ये प्रवेश करतो आणि अन्य ठिकाणी जातो. तर ह्या वर्षी असं घडलं की केरळवरती मान्सूनचं आगमन
3 तारखेला ह्या महिन्याच्या 3 जूनला झालं. म्हणजे हे दुधात साखर पडण्यासाठी ही खबर आहे. आणि महाराष्ट्रात म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात मान्सूननी प्रवेश केलेला आहे. तर ह्या अशा पार्श्वभूमीवरती आपण आहोत आजच्या दिवशी. आपण जर मागच्या 2 वर्षांची आठवण केली तर आपल्याला कदाचित आठवेल की मागची 2 वर्ष 2019 आणि 2020 ह्या वर्षात भरपूर पाऊस पडला होता. देशभर भरपूर पाऊस पडला होता. महाराष्ट्रात पण पाऊस चांगला झाला होता. परिणाम हा आहे की महाराष्ट्रात तरी धरणामध्ये पाण्याचा साठा आहे. तशी काही टंचाई नाही पाण्याची. तर त्या मानाने आपल्याला काही तशी काळजी करायचं कारण नाही की प्यायला पाणी नाही किंवा काही तसं काही नाहीये. त्याशिवाय ह्या वर्षी मागच्या 2 वर्षी तर पाऊस पडलाच. पण ह्या वर्षी मे महिन्यामध्ये पूर्व मान्सून किंवा मान्सून पूर्व पाऊस जवळजवळ रोजच पडत राहिला होता. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात उत्तर पाहिलं तर जमिनीत ओलावा आहे. आणि पेरण्याच्या दृष्टीने ते फायद्याचं अर्थातच अनुकूल परिस्थिती आहे. आणि योगायोगा की आजच मृग नक्षत्र लागले ज्याची शेतकऱ्यांना नेहमी चिंता असते. तर थोडक्यात सारांश सांगायचा तर हा की आताच्या काळी म्हणजे आजच्या दिवशी वर्तमान परिस्थिती समाधानकारक आहे आणि भविष्य आशादायक आहे. अशा या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा दीर्घ अवधी पूर्वानुमान किंवा लॉंग रेंज फोरकास्टकडे बघतो तेव्हा आपण ते समजून घ्यायला पाहिजे. ह्यावेळेस पूर्वानुमान हे दिलं गेलं की पावसाचं म्हणजे पर्जन्यमानाचं प्रमाण 101% सरासरीचे 101% पडेल. आता हा जो आकडा आहे हा समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण हा एक सरासरी आकडा आहे. मान्सूनचा पाऊस 4 महिने पडतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर येथे 4 महिने. आणि तो संबंध देशावर पडतो. आणि ह्या 4 महिन्यांची आणि देशाच्या संबंध क्षेत्रफळाची आपण जर पर्जन्यमानाची सरासरी काढली तर ती 101% होईल असं आपला हा अनुमान आहे, पूर्वानुमान आहे. 4 महिने आधी दिले की सप्टेंबरच्या अखेरीस आपण जेव्हा हे सगळं मोजमाप पूर्ण करू त्यावेळेस ते 101% भरेल असा आपला अंदाज आहे. आणि हा खरा ठराव अशी आपली प्रार्थना पण आहे. पूर्वानुमान देण्याकरता हवामानशास्त्रज्ञ एक मॉडेल वापरतात. मॉडेल म्हणजे हे फिजिकल मॉडेल नसतं, हे मॅथमॅटिकल मॉडेल असतं, गणिती मॉडेल. आणि प्रत्येक मॉडेलमध्ये काही ना काही त्रुटी असते. तर ह्या मॉडेलची जी त्रुटी आहे त्याचा अर्थ असा की 101% हा जो आकडा आहे त्याच्यामध्ये 5% चूक भूल देणे घेणे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे 101 म्हणजे 101 नाही, 101 म्हणजे 96 पासून 106 पर्यंत ही सरासरी असू शकेल. तर ही जी काही रेंज आहे ती आपण मनात बाळगली पाहिजे. की 101 म्हणालात आणि ते 102 झालं असं नाहीये. ते 96 ते 106 ही अशी त्याची रेंज आहे. इथे महत्वाचं हे लक्षात ठेवणं की 101% ही सरासरी आहे हे आपण जर जाणून घेतलं तर देशात सर्वत्र प्रत्येक ठिकाणी 101% पाऊस पडेल असं मुळीच नाही. पाऊस दररोज समप्रमाणात पडत राहील असंही मुळीच नाही. आणि शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की प्रत्येक शेतावर 101% पाऊस पडेल आणि तो दररोज समप्रमाणात पडेल असं तर मुळीच. ही एक सरासरी, कुठे जास्त पडेल कुठे कमी पडेल, कधी जास्त पडेल कधी कमी पडेल. आणि आपल्याला अनुभव आहे की 4 महिने लगातार असा मान्सूनचा पाऊस कधीच पडत नाही. त्यात अधूनमधून खंड पडतात. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं तर दीर्घ अवधी पूर्वानुमानानुसार आपण काय अपेक्षा करावी हे आपल्याला ठरवता येतं. विपरीत हवामान हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे, विशेषतः शेतकऱ्यांचा. कारण शेतकरी हे रोजच्या रोज हवामानाशी संबंध ठेवतात आणि हवामान कसं असेल ह्याविषयी काही ठोकताळे बांधून त्याप्रमाणे आपली शेतीची सगळी पावलं उचलतात. सगळ्यात महत्वाचं विपरीत हवामान म्हणजे अतिवृष्टी. म्हणजे गरजेपेक्षा पाऊस जास्त पडणं ही सुद्धा वाईट असतं. कारण होतं काय की शेतात कधी कधी कोवळी रोपं असतात आणि ती मोठा पाऊस पडला तर वाहून जातात. पिकांचं पण कधी कधी नुकसान होतं. आणखी एक गोष्ट होते ती ही की धरणांच्या क्षेत्रात
जर अतिवृष्टी झाली किंवा खूप पाऊस पडला तर मग धरणं भरून व्हायला लागतात, मग दरवाजे धरणांचे उघडायला लागतात आणि त्यातून जे पाणी बाहेर पडतं त्याच्यामध्ये शेतं बुडतात. तर अतिवृष्टी नेहमी चांगली असते असं नाही, तिचे परिणाम पुष्कळ नुकसानदायक असतात. आणखी एक गोष्ट अशी विचित्र घडते कधी कधी की मान्सून आहे पण हवामान पण ढगाळ आहे, पण पाऊस पडत नाही, फक्त हवामान ढगाळ राहतं. आणि तसं ह्याच्यात काही नुकसान नाही शेतीसाठी, पण ह्या कालावधीमध्ये म्हणजे ढगाळ हवा पण पाऊस नाही ह्या परिस्थितीमध्ये पिकांवरती किडी पडतात, रोगांचा प्रादुर्भाव होतो, मग त्याच्याकरता फवारणी करायला लागते किंवा त्याच्या पिकांचं काही नुकसान होतं. तर ढगाळ हवामान आणि पाऊस नाही ही परिस्थिती पण एक विपरीत हवामानाची असते, पण ती कधी कधी फारशी काही टिकत नाही. पण कधी कधी असं असतं की पाऊसच पडत नाही, म्हणजे पावसात खंड पडतो आणि त्यावेळी मग पिकं सुकायला लागतात, वाळायला लागतात आणि किंवा त्यांना पाणी द्यावं लागतं. असं जर शक्य नसेल आणि हा पावसातला खंड जर लांबला बराच तर मग त्याचं रूपांतर दुष्काळात होतं, जी सगळ्यात भयानक अशी ही विपरीत परिस्थिती आहे. पण दुष्काळाची लक्षणं जशी अतिवृष्टी एकदम होते तसा दुष्काळ एकदम येत नाही, त्याची लक्षणं हळूहळू दिसतात. अजून एक शब्द जो हल्लीच्या काळामध्ये पुष्कळचा प्रचलित झालाय तो हा की अवकाळी पाऊस. म्हणजे अवकाळी म्हणजे आपल्याला नको असलेला पाऊस. पाऊस नेहमीच चांगला नसतो, जास्त पडला तरी चांगला नसतो, कमी पडला तरी चांगला नसतो, पण तो जर अवेळी पडला तर अवकाळी पाऊस हा प्रामुख्याने अवेळी पडलेला पाऊस असतो, तो वादळी पाऊस असतो. त्यात विजा पडतात, विजा लखलखतात, गडगडाट होतो आणि वारे पण वाहतात बरेच, त्यामुळे नुकसान होतं. आणखी एक विपरीत हवामान त्याचा जो घटक आहे तो आहे गारपीट. पुष्कळांना अनुभव आहे गारपिटीचा, पण चांगलं हे आहे की गारपीट ही मान्सूनमध्ये होत नाही, कारण मान्सूनमध्ये जे ढग असतात ते उथळ आणि व्यापक असे असतात, विस्तृत असे असतात. तर अशा उथळ ढगांमध्ये गारपीट होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घ्यावं. चक्रीवादळ नुकतीच 2 येऊन गेली. आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात उत्पन्न होते असं मला कळलं. चक्रीवादळ पण नुकसान करतात, आपण ते नुकसान पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे नुकतंच. तौक्ते हे जे वादळ आलं होतं महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून गेलं. पण चांगली गोष्ट ही आहे की मान्सूनच्या दरम्यान चक्रीवादळ बहुतेक येत नाही, कारण मान्सूनच्या ढगांमुळे समुद्र थोडासा थंडावतो आणि चक्रीवादळांना तापलेला समुद्र लागतो. ही जी सगळी यादी आपल्या समोर मी ठेवलेली आहे ती एवढा करता की ह्या सगळ्या गोष्टींचं दीर्घ अवधी पूर्वानुमान करता येत नाही. म्हणजे आपण मे महिन्यात सांगू शकतो की जून ते सप्टेंबर पाऊस किती पडेल किंवा कोणकोणत्या क्षेत्रात पाऊस पडेल, पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अतिवृष्टी कधी होईल, ढगाळ हवामान कधी राहील, पावसात खंड कधी पडेल, दुष्काळ कधी पडेल, अवकाळी पाऊस कधी होईल, गारपीट कधी होईल, तापमानात अचानक घट कधी होईल जी हिवाळ्यात होते, चक्रीवादळ येतील का, ह्या सर्व गोष्टींचे दीर्घ अवधी पूर्वानुमान म्हणजे 4 महिने आधी करणं सध्या तरी अशक्य आहे. हे 2 शब्द आहेत जे हल्ली मराठी भाषेत प्रचलित झालेले आहेत, एल निनो आणि ला निना. आणि ते इतके प्रचलित झालेत की पुष्कळदा लोक मला विचारतात की तुम्ही कसे आहात असं विचारण्याच्या ऐवजी म्हणतात एल निनो कसा काय आहे मला सांगा. इतकी ते हल्ली प्रचलित झालेली आहे, एल निनो आणि ला निना. हे जे चित्र आपण बघत आहात तो एक नकाशा आहे आणि हा प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक ओशन याच्यात दाखवलेला आहे, ज्याच्यावर एक लाल रंगाची पट्टी आहे. आणि दक्षिण अमेरिकेत पेरू नावाचा जो देश आहे त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर जे तापमान असतं ते कधी कधी सरासरीपेक्षा वाढतं. म्हणजे समुद्री तापमान हे सरासरीपेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा त्याला स्पॅनिश भाषेत एल निनो असं म्हणतात. आणि ह्याच्या विरुद्ध जेव्हा पेरूच्या किनाऱ्याच्या नजदीकचं समुद्री तापमान सरासरीपेक्षा कमी होतं किंवा उतरतं त्याला ला निना असं म्हटलं जातं स्पॅनिश भाषेत.
एल्निनो हा स्पॅनिश शब्द मी आता सांगितलं आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये बाळ येशू असा आहे. कारण असं की एल्निनो ही जी घटना आहे ती ख्रिसमसच्या सुमारास साधारणपणे उद्भवते. पण तोपर्यंत आपला मान्सून तर होऊन गेलेला असतो, मग त्याची आपण काळजी का करावी? काळजी ह्याच्याकरता की ख्रिसमसच्या सुमारास जरी एल्निनो दाखल झाला तरी त्याचे वेध फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये लागतात. आणि अनुभव असा आहे की ज्या वर्षी एल्निनो बनतो त्या वर्षी भारतावर दुष्काळ पडण्याचा चान्स असतो. पण असं नेहमीच होत नाही. म्हणजे असं नाही की एल्निनो बनला आणि भारतावर दुष्काळ पडला, असं झालेलं नाही. पुष्कळदा एल्निनो होता आणि तरी भारतावरती दुष्काळ पडला नाही. मान्सून चांगला राहिलेला आहे. पण तो एक संकेत आहे की तो एक धोक्याची सूचना म्हणून आहे. ह्याच्यावर लानिना. लानिना हा पण स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा मराठी अर्थ सुकन्या किंवा एक चांगली मुलगी असा. आणि आपला इतिहासातला अनुभव हा आहे की ज्या वर्षी लानिना बनतो त्या वर्षी भारतावर पाऊस चांगला पडतो. तर लानिना हा एक चांगला संकेत आहे. आणि ह्या वर्षी काय संकेत आहे आपण बघूया. प्रशांत महासागरावरती यंदा म्हणजे आताच्या वेळी तापमान सरासरी एवढं आहे. म्हणजे एल्निनो पण नाही आणि लानिना पण नाही. हे दोन्ही तटस्थ आहेत आपण असं म्हणू शकतो. तर तात्पर्य हे की ह्या वर्षी म्हणजे 2021 साली एल्निनोमुळे दुष्काळाचा धोका निदान आजच्या दिवशी तरी नाही. आणि लानिनाचं पण तसा काही संकेत नाही की अतिवृष्टी वगैरे होईल असे. तर असे दोन्ही टोक्याचे संकेत आजच्या दिवशी तरी लानिना आणि एल्निनो त्यांच्याकडून मिळालेले नाहीत. एक प्रश्न पुष्कळदा विचारला जातो आणि मीडियामध्ये सुद्धा ह्याच्यावर चर्चा होते की ऋतुचक्र बदललं आहे. म्हणजे ठीक आहे, मान्सून विषयी तर तुम्ही सांगितलं की मान्सून सामान्य राहील, पण ऋतुचक्र बदललं. कारण असं आहे की एखाद्या वर्षी पावसाळा लांबतो, तो सप्टेंबरला संपत नाही, ऑक्टोबरमध्ये कधी कधी संपत नाही, एखाद्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पाऊस पडत राहतो आणि दुसऱ्या एखाद्या वर्षी तो लवकर संपतो. आणि मग कल्पना अशी आपण करतो की आता तो दरवर्षी असंच होणार. म्हणजे आता पावसाळा लांबला तर पुढच्या वर्षी पण लांबणार, त्याच्यानंतर पण लांबणार. पण तसं नाहीये. कारण ऋतू बदलले आहेत असा अर्थ आपण त्याच्यातून काढू नये. तर ऋतुचक्र बदललं आहे का ह्याचं उत्तर सरळ नाही असं. कारण असं आहे की पृथ्वी ही स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, ज्यामुळे दिवस आणि रात्र होते. पण हा जो अक्ष आहे तो कललेला, झुकलेला. आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करते, एका वर्षात एक प्रदक्षिणा पुरी करते, त्यावेळी ह्या झुकलेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतो. मग ते 4 ऋतू म्हणा किंवा 6 ऋतू म्हणा भारतीय पद्धतीप्रमाणे. तर हवामानाचा आणि ऋतूंच्या कालावधीचा सरळ संबंध नाही. ऋतू हे खगोलशास्त्रीय आहे आणि हवामानामध्ये म्हणजे वातावरणात काय ज्या घटना घडतात त्याचा ऋतूंशी सरळ संबंध आपण लावू शकत नाही. कारण असं कधीच होणार नाहीये. हे खगोलशास्त्रीय घटना आहेत ऋतू. असं कधीच होणार नाही की मान्सून जानेवारी महिन्यात आला किंवा हिवाळा उन्हाळ्यात आला किंवा उन्हाळा पावसाळ्यात आला. असं कधी होणार नाही. त्या ऋतूंचं आपापलं वर्षामध्ये एक एक स्थान आहे आणि ते कधी बदलणार नाही. हाच प्रश्न कधी कधी त्यांचं समाधान होत नाही माझ्या उत्तराने. ते कधी कधी काही वेगळ्या शब्दात विचारतात. ठीक आहे, ऋतुचक्र नाही बदललं, पण मग मान्सूनचं वेळापत्रक बदललं. हा पण एक वाजवी प्रश्न आहे आणि तो विचारला जातो त्याच संदर्भात. म्हणजे जेव्हा मान्सून आपल्या मनाप्रमाणे पाऊस देत नाही किंवा लवकर संपतो किंवा उशीर उशीर करतो, त्यावेळेस असं विचारलं जातं की मान्सूनचं वेळापत्रक बदललं. मागच्या वर्षी कदाचित तुम्हाला आठवत असेल की मान्सूनचं एक नवीन वेळापत्रक हवामान शास्त्रज्ञांनी जाहीर केलं. पण मान्सूनला ते काही फारसं आवडलं नाही. आणि ह्याच्यात मुख्य कारण हे आहे की हवामान शास्त्रज्ञ वेळापत्रक ठरवतात मान्सूनचं, पण मान्सून ते पाळायला बांधलेलं नाही. आणि आपण एक चाकोरी ठरवायची आणि अपेक्षा करायची की निसर्गाने त्या चाकोरीतून फिरलं पाहिजे. म्हणून हा एक मानवी अट्टहास. म्हणजे जूनच्या महिन्याला आपण कॅलेंडरचं पान पलटलं
की मान्सून दाराशी उभा राहिला पाहिजे, किंवा सप्टेंबर महिना संपला, आपण कॅलेंडरचं पान परतलं की मान्सूननी परत केलं पाहिजे. हा एक दुराग्रह आहे, हा आग्रह नाही, हा एक दुराग्रह आहे की निसर्गाने आपलं ऐकलं पाहिजे. तर हे मुळात अशक्य आहे. तर एका वर्षी मान्सून उशिरा आला म्हणजे दरवर्षीच मान्सून उशिरा येणार असा त्याचा अर्थ नाहीये, किंवा एकदा लवकर आला तर तो दरवर्षी लवकर येईल असं नाही. मान्सूनचं आपलं वेळापत्रक आहे. याच्याविषयी मला एक असं थोडक्यात म्हणायचंय की निसर्गामध्ये शिस्त आहे. आपण जर जास्त आपले जे शेतकरी बघतायत त्यांना माहिती आहे की निसर्गामध्ये पुष्कळ गोष्टी शिस्तीने होतात. निसर्ग कधीच बेशिस्त नसतो. पण निसर्गामध्ये सैनिक ही शिस्त नाही. निसर्गाचं वेळापत्रक आहे, पण ते शाळेच्या वेळापत्रकासारखं नाही की घंटा वाजली की इतिहास संपला आणि घंटा वाजली की गणित सुरू झालं. असं निसर्गाचं वेळापत्रक कधीच नसतं. तर निसर्ग एका नियमबद्ध स्वातंत्र्य पाळतो. निसर्गाचं मन आपण ओळखलं पाहिजे आणि आपण मान्सूनचं वेळापत्रक समजून घेतलं पाहिजे. आपण आपलं वेळापत्रक मान्सूनवर लादायचा प्रयत्न करू नये असं माझं प्रामाणिक. अवकाळी पाऊस हा एक शब्द असा आहे, हा थोडासा नवीन आहे, कारण मी तरुण असताना आम्ही त्याला वळवाचा पाऊस म्हणायचो, पण आता हल्ली अवकाळी पाऊस म्हणतात. एक नवीन शब्द प्रचलित झालेला आहे. त्याचा मूळ अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा नको असतो तेव्हा जर पाऊस पडला म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध, तर तो अवकाळी पाऊस. आणि मग त्याच्या आपण म्हणतो की असं कधीच मागे झालं नव्हतं किंवा पुढे होत राहील वगैरे. पण खरा अर्थ याचा असा आहे की मान्सूनच्या 4 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तो वर्षातल्या 12 महिन्यांच्या पावसाचा 80% 80-85% असतो. आता बाकीचे जे 8 महिने आहेत त्यात पाऊस किती पडतो? तो 0 नाही, तो 15 ते 20% पडतो. तर आपण जर कल्पना केली की मान्सून संपला की पाऊस पडूच नये, हे चुकीचं. किंवा मान्सून सुरू व्हायच्या आधी पाऊस पडूच नये, हे पण चुकीचं. तर हा बाकीचा जो 15-20% पाऊस आहे वर्षातला, जो मान्सूनच्या 4 महिन्यांच्या बाहेरचा आहे, तो असामान्य नाही. तो अपेक्षित आहे, तो अनपेक्षित नाही. आणि त्याचं पूर्वानुमान पण योग्य वेळी केलं जातं. तर 1 जून ते 30 सप्टेंबर हा जर कालावधी जोडला, तर बाकी जो वर्षभरात पाऊस पडतो तो सगळा अवकाळी आहे, असं आपण मानू नये किंवा ह्याच्याकरता काहीतरी दुसरा शब्द शोधावा. आपण जसे 2 स्पॅनिश शब्द पाहिले, एल निनो आणि ला निना, तसे 2 इंग्लिश शब्द आहेत, वेदर आणि क्लायमेट. हे आपण इंग्लिशमध्ये बोलताना नित्याने वापरतो. इंग्रजीत वेदर म्हणजे क्षणिक हवामान आणि क्लायमेट म्हणजे सरासरी हवामान किंवा ढोबळ हवामान, म्हणजे 30 वर्षांचं सरासरी हवामान किंवा 50 वर्षांचं सरासरी हवामान. म्हणजे आपण जेव्हा कोणाला भेटतो म्हणतो काय तुमच्याकडे हवा पाणी कसं आहे, ते क्षणिक हवामान झालं म्हणजे वेदर झालं. पण कुणाला चांगली हवा असते, हे सरासरी म्हणजे क्लायमेट झालं. आता समस्या ही आहे की मराठी भाषेमध्ये दोन्ही वेदर आणि क्लायमेट यांच्याकरता एकच शब्द आहे, तो आहे हवामान. आणि म्हणून आपण जेव्हा छोट्या वेळेवरती आपण जेव्हा छोट्या टाइम स्केलवरती आपण जेव्हा कालानुसार आपण जेव्हा म्हणतो की हवामान बदललं आहे, म्हणजे काल अवकाळी पाऊस पडलाय आज नाही, हे हवामान बदल. आणि 30 वर्ष सरासरीमध्ये जे बदल झाले तोही हवामान बदल. तर मराठीमध्ये हा एक संभ्रम टाकणारा असा हा एक विषय आहे की आपण जेव्हा म्हणतो की अशी पावसाळी हवा आम्ही कधी पाहिली नव्हती किंवा अशी गारपीट आम्ही कधी पाहिली नव्हती, हे आपण वेदर विषयी बोलतो. आणि महाराष्ट्राचं तापमान मागच्या 30 वर्षात वाढलंय, हे आपण क्लायमेट विषयी बोलतो. पण मराठीमध्ये आपल्याकडे ह्याच्याकरता योग्य शब्द नाहीत आणि म्हणून पुष्कळदा ह्याच्यामध्ये एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते. आपली जी शेती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे आणि मी त्यांना सांगायची गरज नाही की आपली जी पारंपरिक शेती आहे जी शतकांपासून चालू आहे, ती अगदी जवळून हवामानाशी निगडीत आहे. आपले जे 2 हंगाम आहेत, खरीप आणि रब्बी. खरीप म्हणजे पावसाळ्यात जो काही पाऊस पडतो त्याच्यावरती पीक काढायचं आणि पावसाळा संपल्यानंतर जमिनीत जे पाणी उरलेलं आहे त्याच्यावरती रब्बी पीक काढायचं. आणि हे वर्षानुवर्ष शतकानुशतक चाललेलं आहे. पण जसं हवामान बदललं आहे तशी शेतीही बदलली, शेतकरी बदलले.
तरुण शेतकऱ्यांना नवीन गोष्टी करायला लागतात, त्यांना आनंद वाटतो नवीन गोष्टी करायला, उत्साह वाटतो त्यांना. नवीन पिकं आली आहेत, नवीन प्रजाती त्यांना हव्या, नवीन पीक पद्धती त्यांना वापरायचं आहे, तंत्रज्ञान नवीन त्यांचा अवलंब करायचा त्यांची इच्छा. अर्थातच ह्या उत्साही लोकांना आपण साथ दिली पाहिजे. पण प्रश्न असा असतो की एखादं पीक जे एखाद्या कृषी हवामान क्षेत्रामध्ये शतकांपासून मुरलेलं आहे, तिथून ते उचलून एखाद्या नवीन ठिकाणी लावणं नेहमीच यशस्वी होतं असं नाही. तर आपण जेव्हा असे प्रयोग करतो तेव्हा सखोल संशोधनाची गरज आहे. कारण पुष्कळदा ह्या ज्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतात त्या अतिशय सुंदर असतात. त्या लोकेशन स्पेसिफिक म्हणजे त्या एकेका स्थानासाठी त्या मर्यादित असतात आणि आपण त्यांना जर दुसऱ्या स्थानात आपण त्यांना जर त्यांचा आपण प्रयोग केला तर तेवढं यश मिळत नाही. तर याच्याकरता संशोधनाची गरज आहे आपण प्रयोग करताना. तर त्याच्याकरता ऐतिहासिक माहिती गोळा केली पाहिजे हवामानाची आणि ती वापरली पाहिजे. दोन मला फळांच्या विषयी बोलायला आवडतं आणि आज पण मी बोलणार आहे. एक म्हणजे स्ट्रॉबेरीज. मी जेव्हा लहान होतो माझे वडील पुष्कळदा महाबळेश्वरला जाऊन स्ट्रॉबेरीजची एखादी टोपली घेऊन यायची आणि त्या लहानशा टोपलीतून काही थोड्या बहुत स्ट्रॉबेरीज, कारण ते महाग असायच्या खूप आणि मिळत नसतात पुण्यामध्ये. आमच्या सगळ्या कुटुंबातले सभासद ते टोपली संपवायची. आता परिस्थिती अशी की पुण्यामध्ये गल्लोगल्ली रस्त्यावर स्ट्रॉबेरीज मिळतात. चांगल्या असतात त्या आणि स्वस्त पण असतात, फारशा महाग नसतात. पण ह्यात गृहीत हे आहे की स्ट्रॉबेरीसाठी जे हवामान, थंड हवामान जे लागतं ते इतर ठिकाणी उपलब्ध आहे. पण एखाद्या वर्षी जर ते उपलब्ध नसलं तर मग पीक चांगलं येणार नाही हे नक्की. आणि मग आपण म्हणणार की हवामान बदललंय. हवामान दोषी नाहीये, आपले प्रयोग दोषी आहेत त्याच्यात. तर आपण जेव्हा असे प्रयोग करतो तेव्हा हवामानाचा संबंध विचार करून आपण हे प्रयोग केले पाहिजे. तसंच एकदा आंब्याच्या फळावरती गारपिटीचं नुकसान झालं अशी मी बातमी ऐकली आणि मी विचार केला की कोकणात तर असं जास्त कधी होत नाही. आंबा हा कोकणामध्ये अगदी गल्लोगल्ली शेतात वाढतो. पण हा जो आंबा होता हा मराठवाड्यात होता आणि तिथे गारपीट झाली जी अनपेक्षित होती. आंब्याला त्याची सवय नव्हती. आता प्रश्न हा आहे की मराठवाड्यात आपण आंबा लावावा का? तर असे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारात घेतले पाहिजे, तरुण शेतकऱ्यांनी, आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले प्रयोग केले पाहिजे. आपण अतिवृष्टीविषयी बोललो होतो की सगळ्यात कठीण असं ती घटना आहे विपरीत हवामान. त्यात अतिवृष्टीचा नंबर सगळ्यात वरती लावतो आणि असं पुष्कळदा विचारलं जातं की अतिवृष्टीच्या घटना वाढल्यात. याचं सर्वात ठळक उदाहरण म्हणजे 25 जुलै 2005 जेव्हा मुंबई अक्षरशः पाण्यात बुडाली होती. आपले चित्र दाखवते त्याचं मी. आणि 25 जुलै 2005च्या दिवशी सांताक्रूज वेधशाळेनं 24 तासात 94 सेंटीमीटर पावसाची नोंद केली. पण माहिती अशी आहे की यापूर्वी पण 5 जुलै 1974 रोजी 58 सेंटीमीटरची नोंद झाली होती. पण त्यावेळेस त्याचा गाजावाजा झाला आणि ह्या वेळेस त्याचा पुष्कळसा गाजावाजा झाला कारण आपण मान्सूनला दोषी ठरवलं. पण सगळ्याच अतिवृष्टीमध्ये मान्सून दोषी नसतो. मान्सून जेव्हा खूप सक्रिय असतो आणि भरपूर पाऊस पडत असतो नद्यांना पूर येतो. पूर्वोत्तर राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीला पूर येतो. बिहारमध्ये कोसी नदीला पूर येतो. हे अगदी दरवर्षी कधी ना काहीतरी होतच. तर मान्सूनचं डिप्रेशन इकडून तिकडे गेलं की नद्यांना पूर येतो. बरीचशी गावं पुरात बुडतात. पण शहरी पूर ही एक नवीन समस्या आहे आणि त्यामागची कारणं नवीन आहे. हे शहरी पूर सगळेच पावसामुळे येतात असं नाही. आता पाऊस तर पडावाच लागतो नाही तर पूर येणार नाही. पण शहरी पुरामागे अतिवृष्टी हे एकमेव कारण नाही. अवैध बांधकाम, जिथे आपण घरं बांधू नये तिथे बांधणं आणि अपुरी पडत असलेली ड्रेनेजची व्यवस्था ही पण एक कारण आहे. तर ह्या अशा कारणामुळे अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. ह्या सगळ्याच गोष्टींच्या मागे हवामान बदल असेल किंवा नाही मला माहित नाही. त्याचप्रमाणे एक प्रश्न विचारला जातो की गारपिटीच्या घटना वाढल्या आहेत.
गारपिटीची प्रक्रिया आपण थोडीशी समजून घ्यायला पाहिजे. अर्थात गारपीट ही मान्सूनमध्ये होत नाही, हे मी आधीच सांगितलं. तर आपण तशी काळजी करू नये. जे लहान ढग आपण पाहतो आकाशामध्ये, त्याच्यात जलबिंदू असतात. त्यांचं पुढे पावसात रूपांतर होतं. सगळ्याच ढगांमधून पाऊस पडत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण ह्या जलबिंदूंचा पाऊस होतो. पण जे अतिशय उंच वाढणारे असे ढग असतात, क्युमुलोनिंबस ज्यांना म्हणतात, उंच वाढणारे वादळी मेघ, त्यांच्या वरच्या थरामध्ये हिमकण असतात आणि ह्या ढगांमध्ये ऊर्ध्वाधर म्हणजे व्हर्टिकल असे जे करंट्स असतात, ऊर्ध्वाधर प्रवाह, त्याबरोबर हे हिमकण खालीवर फेकले जातात पुन्हा पुन्हा आणि ते वर फेकले गेले त्यांच्यावरती बर्फाचा एक थर चढतो. ते पुन्हा खाली येतात, पुन्हा वर जातात, आणखी येतात. असं करता करता या हे हिमकण मोठे होतात आणि त्यांचा आकार वाढतो आणि त्यांचं वजन पण वाढतं. शेवटी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने ते खाली पडतात. कधी कधी ते पडत पण नाही, ते वाटेतच विरघळून जातात. पण ते जेव्हा खाली पडतात आपण त्यांना गारा म्हणतो. गारा मजेदार असतं, लहान मुलांना त्याच्यात मजा वाटते. पण ह्या गारा जेव्हा अतिशय मोठ्या वजनदार होतात, क्रिकेटच्या बॉलच्या आकाराच्या गारा बनतात, त्याच्याहून जास्त बनतात, तेव्हा त्या नुकसानदायक होतात. पण ह्या बहुतेक मान्सूनमध्ये होत नाही, तर तशी त्याची काळजी नाही. पण एक चित्र मी आपल्याला दाखवणार आहे. हे चित्र आहे फेब्रुवारी-मार्च 2014 साली. या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड आणि विस्तृत अशी गारपीट झाली आणि त्यावेळच्या बंगालच्या उपसागरावरून मोठ्या प्रमाणावर वारे आले होते, बाष्प घेऊन. ही एक क्वचित घडणारी घटना होती आणि ती झाली आणि त्यावेळेस पण लोकांनी म्हटलं की आता पुन्हा पुन्हा गारपीट होत राहणार का? तर ह्या ज्या घटना असतात ह्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या नसतात. म्हणजे असे आपण भीती बाळगू नये की आता ह्या महिन्यात गारपीट झाली तर ती सारखी होणार. तर ह्या क्वचित घडणाऱ्या घटना आहेत, आपण त्यांची माहिती ठेवावी आणि त्याचं अनुमान आपण वापरावं. हे 2 प्रश्न आणखी विचारले जातात. उन्हाळ्यामध्ये विचारलं जातं की यंदाचा उन्हाळा खूप कडक आहे ना, असंही होतं. किंवा यंदाची थंडी फार जास्त झाली, सहन होत नाही. आणि आपण जेव्हा रोजच्या संभाषणात हवामानाविषयी बोलतो तेव्हा असे प्रश्न विचारले जातात. पुण्यापुरतं म्हणायचं तर 2010 साली मार्च महिन्यात भरपूर उष्णता होती. 40 अंशाच्या वर तापमान गेलं होतं मार्च महिन्यात. आणि याउलट या वर्षी 2021 मध्ये मे महिन्यात, मागच्याच महिन्यात उन्हाळा अगदी सुसह्य होता. तापमान 36-38च्या वर गेलंच. आता असं का होतं? ऋतुचक्र बदललेलं नाही किंवा उन्हाळा, थंडी हे पण बदललेलं. तर महाराष्ट्राचं तापमान ठरवतात वाऱ्यांची दिशा. वाऱ्यांची दिशा जशी असते तसं महाराष्ट्राचं तापमान होतं. उन्हाळ्यात राजस्थानकडून वारे वाहू लागले की महाराष्ट्रावरती उष्णतेची लाट होते. समुद्रावरून दमट वारे वाहू लागले की तापमान थोडंसं आटोक्यात येतं. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहू लागले की काश्मीरची थंडी महाराष्ट्रात येते, ती नाशकापर्यंत येते. ते नाशिकचे बरेचसे जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की नाशकात जेव्हा थंडी पडते तेव्हा द्राक्ष बागांचं नुकसान होतं आणि पुष्कळदा जर 0च्या आसपास जर तापमान गेलं तर मग फ्रॉस्ट होतो, त्याच्यामुळे पुष्कळच. तर हे सगळे वाऱ्यांची दिशा ते कुठून येतात त्याच्यावरती बरंचसं अवलंबून असतं. हा माझा शेवटचा विषय, दुष्काळी परिस्थिती. सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये ही सगळ्यात भयानक अशी परिस्थिती. पुष्कळदा आपण ऐकतो की ह्या वर्षी मान्सून सामान्य राहील, पण मान्सून दरवर्षी सामान्य राहतो असं नाही. आणि हे पण की मान्सून जेव्हा सामान्य असतो तेव्हा सुद्धा देशाच्या काही ना काही लहान भागामध्ये दुष्काळ पडत असतो. 2002 साली तर संबंध देशावर दुष्काळ पडला होता, काही लोकांना आठवत असेल. पण मान्सून सामान्य असताना देखील वेगवेगळ्या प्रदेशांवर अधूनमधून दुष्काळ पडत असतो. आणि अशा परिस्थितीत वृत्तपत्रामध्ये हेडलाईन्स येतात, वरुण राजा नाराज किंवा मराठवाड्यावर निसर्गाचा कोप. एका वृत्तपत्राने तर एक मराठवाड्याचं नावच बदलून टाकलं. त्यांनी त्याचं नाव केलं दुष्काळ आणि ते चित्र दिलं पहिल्या पानावर.
पण मला हे नक्की सांगायचंय की हा निसर्गाचा कोप नाही, आपण तसं मानू नये. ही भौगोलिक परिस्थिती आहे आणि ती मी थोडक्यात समजावून सांगतो. हवामानाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे 4 भाग पडतात: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. कोकणात भरपूर पाऊस पडतो. कोकणात कधी दुष्काळ पडल्याचं आपण क्वचितच ऐकतो. आसाम, मेघालयात जेवढा पाऊस पडतो तेवढा त्याच्या तोडीचा पाऊस कोकणात पडतो. नैऋत्य मान्सूनचे वारे जेव्हा सह्याद्री पर्वत पार करतात, म्हणजे ओलांडून, बहुतेक त्यांना ते अडवतात, पण जेव्हा ते पार करून जातात तेव्हा त्यांची शक्ती कमी होते. परिणाम हा की मध्य महाराष्ट्रात बेताचा पाऊस पडतो. मुंबई जितका पाऊस पडतो त्याचा 1/4 पाऊस पुण्यात पडतो. विदर्भात पुन्हा पाऊस चांगला पडतो, कारण बंगालच्या उपसागरावरून जे बाष्पणी ढग येतात त्याच्यामुळे विदर्भात पाऊस पडतो. पण मराठवाडा ही मधलीची कहाणी आहे. बंगालच्या उपसागरावरून जे वारे येतात ते तिथे पोहोचत नाही आणि अरबी समुद्रावरून जे वारे येतात ते मंदावलेले. ह्या परिस्थितीवर, ही भौगोलिक परिस्थिती, तिच्यावरती आपल्याला उपाय नाही, पण आपण ती समजून घेतली पाहिजे आणि आपण त्याच्याबद्दल काय करता यावं याविषयी आपण उपाययोजना विचार केली. ती परिस्थिती भूगोल तर आपल्याला बदलता येत नाही, जो आहे तो आहे, पण ह्यावर उपाय आपण विचार केले पाहिजे की कशी आपण ह्याच्यावरती मात करू. हा एकच आलेख मी ह्या माझ्या भाषणात दाखवून, आणि हा पहिला आणि शेवटला आलेख आहे. हा आलेख 150 वर्षांचा आहे. हा 1870 पासून ते 2020 पर्यंतचा हा इतिहास आहे मान्सूनच्या पर्जन्यमानाचा. आणि ज्या निळ्या रेषा आहेत त्या मान्सून जेव्हा सरासरीपेक्षा अधिक होता ती वर्ष नोंदवतात, आणि ज्या लाल रेषा आहेत त्या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमी होतात. तर आपण ह्या चित्रावर जर पाहिलं तर 2 गोष्टी दिसतात. एक हे की मान्सूनच्या पर्जन्यमानात चढ उतार होत राहतातच राहतात, आणि दुसरी गोष्ट ही की ह्या चढ उतारामध्ये कोणताही दीर्घकालीन कल किंवा प्रवृत्ती नाही. त्याला इंग्लिशमध्ये ट्रेंड म्हणतात, की ह्याच्यामध्ये मान्सूनचं पर्जन्यमान लगातार वाढते किंवा लगातार कमी होते असं आपल्याला दिसत नाही. ह्या सगळ्या आजच्या व्याख्यानातून ज्या गोष्टी मला समारोप म्हणून सांगायच्या आहेत आम्ही थोडक्यात सांगतो, नंतर माझे भाषण समाप्त करतो. एकतर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हवामानाच्या प्रत्येक घटनेला आपण हवामान बदलाचं चिन्ह समजू नये किंवा त्याचा पुरावाही समजू नये. हवामानात काही नवीन किंवा विपरीत घडलं की लगेच आता हवामान कायमचं बदललं असा निष्कर्ष आपण काढू. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट ह्या ज्या घटना आहेत, विपरीत घटना आहेत, त्या पूर्वी पण झालेल्या आहेत, त्याची नोंद आहे आपल्याकडे आणि त्या भविष्यातही होत राहतील. तर आपण जेव्हा म्हणतो की 50 वर्षात असं झालं नाही, अमुक झालं नाही, तर 50 वर्षापूर्वी झालं होतं. ते काही तसं असामान्य नाही, किंवा एप्रिलमध्ये इतका कमी पाऊस कधीच पडला नाही, किंवा एप्रिलमध्ये इतका तापमान कधीच वाढलं नाही. आपण तर ते 100 वर्षापूर्वी त्याच्या नोंदी आहेत, आणि भारतीय हवामानशास्त्र विभागात 1875 पासूनच्या नोंदी, काही नोंदी हा विभाग स्थापन व्हायच्या आधीच्या पण आहेत. त्याच्यामुळं आपल्याला हे लगेच कळून चुकतं की हे काही असामान्य किंवा न भूतो न भविष्यती असे प्रकार नाहीये, ते आपण लक्षात ठेवलं. आणि ऋतुचक्र बिघडलं आहे अशासारखी जी विधान आपण करतो ती वैज्ञानिक दृष्टीने चुकीची, आणि आपण ती करू नये, कारण त्याला काही आधार नाहीये. कारण त्याने उगीच भीतीचं वातावरण निर्माण होतं की आता ऋतूच बदललेत मग काय, तसं काही होत नाहीये आणि त्याला आधार नाही. शेतकरी मला पुष्कळदा भेटतात, मला आवडतं शेतकऱ्यांशी गाठभेटी करून गप्पा मारायला. आणि एक प्रश्न मला शेतकरी पुष्कळदा विचारतात की तुम्ही सांगता देशावर मान्सून ठीक राहील, सामान्य राहील, सगळं ठीक आहे, मान्य आहे, पण माझ्या शेतावर पाऊस किती पडेल आणि तो कधी पडेल हे सांगा ना. हे खूप अतिशय कठीण असा प्रश्न आहे, की फार मोठी मागणी आहे की माझ्या शेतावर पाऊस कधी पडेल आणि तो किती पडेल हे मला असं 4 महिने आधी सांगा ना. ह्याचं उत्तर असं आहे की हे सध्या तरी शक्य नाही, हे प्रामाणिक उत्तर. एवढंच आहे की जेव्हा मान्सून सक्रिय असतो सगळ्याच ढगावरती, सगळ्या शेतावरती पाणी पडतं, पाऊस पडतो, कारण ते ढग विस्तृत असतात. संबंध महाराष्ट्र ढगांनी भरलेला असतो. मग माझं शेत काय आणि त्याचं शेत काय, सगळीकडे पाऊस पडतो. पण जेव्हा मान्सून तितका सक्रिय नसतो
आणि थोडा दुर्बल असतो आणि ढग लहान असतात, अगदी लहान असतात. त्यावेळेस कधी कधी माझ्या शेतावर पाऊस पडत नाही, पण माझ्या शेजाऱ्याला पाऊस मिळत असताना मी बघतो. तर ह्याचं उत्तर एवढंच आहे की सध्या तरी मी भविष्याचं म्हणत नाही, शेताच्या स्तरावर पूर्वानुमान करणं शक्य नाही, आपण लक्षात ठेवावं. आणि समारोपाची माझी ही शेवटची स्लाइड आहे, ही थोडीशी तात्विक आहे. आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की विज्ञानाला मर्यादा. हवामानशास्त्राने अलीकडच्या काळात, विशेषतः मागच्या 20-25 वर्षात खूपच मोठी प्रगती केली, यात काही शंका नाही. आणि विज्ञानाला जे तंत्रज्ञान लागतं ते पण आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये उपलब्ध झालेलं आहे. मागच्या काही वर्षात अतिशक्तिशाली संघटक, हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स आपल्याकडे आहेत. भारतीय बनावटीचे आपण स्वतः बनवलेले वेदर सॅटेलाइट, उपग्रह, इन्सॅट, 3D वगैरे अंतराळात काम करतायत, तिथून ते आपल्याला चित्र पाठवतायत. आणि जमिनीवर आणि समुद्रावर हवामानाच्या नोंदी करणाऱ्याची उपकरणं आहेत आपण बनवलेली, ती कार्यरत आहे. तर हे सगळं आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, यात काही शंका नाही. तरी पण, आणि हे महत्वाचे की तरी पण हवामानाच्या सगळ्या प्रक्रिया आता आपल्याला अवगत झाल्या आहेत असा दावा हवामानशास्त्रज्ञांनी करता येईल असं मात्र नाही. तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की मानव निसर्गातील प्रक्रियांचा एकसारखा शोध घेत राहिला असता तरी निसर्गाची रहस्य मानवाला अजून उलगडायची आहे. आणि ही रहस्य अशी आहेत की एक रहस्य उलगडलं की त्याच्या मागे दुसरं रहस्य उलगडायसाठी तयार असतं. तर आपल्याला सगळं काही समजलंय असं कधी होत नाही. आणि मुळातच परमेश्वराने मानवाला ही क्षमता दिलेली नाही की त्याला त्याचं भविष्य समजेल. यावर मी आपलं हे व्याख्यान पूर्ण करतो आणि यंदाचा मान्सून सर्वांना सुख समृद्धीचं जावो अशी परमेश्वराची प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार.